ते अतिशय महत्त्वाचा मुद्दा सध्या फोकसमध्ये आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, तो आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा. हे दोन मुद्दे आहेत. तर मराठा आरक्षण आणि प्रीपोन्ड इलेक्शन जर त्यांनी केलं तर त्यामध्ये सुद्धा आपल्या रिक्रुटमेंटवर परिणाम त्याचा होऊ शकतो. ह्या निगेटिव्ह सध्या सिच्युएशन किंवा वातावरण एक तयार झालेलं आहे. ते ITI इन्स्ट्रक्टर 1457. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. आपण आतुरतेने वाट बघतो आहोत ते म्हणजे जाहिरातीची. म्हणजे ऑलरेडी बऱ्यापैकी जाहिराती यावर्षी काढण्यात आलेली आहे. जे काही शिंदे सरकार किंवा जे काही आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट सरकार आहे त्यांनी ऑलरेडी अनाउन्समेंट केलेली होती की 75,000 भरती यावर्षी ते काढणार. त्यामधल्या बऱ्याचशा स्टेप्स ह्या कंप्लीट झालेल्या आहे. बऱ्याचशा स्टेप्स ह्या कंटिन्यूमध्ये आहे, म्हणजे सध्या सुरू आहे. त्यामध्ये MIDC असेल, ZP असेल, आरोग्य विभागाची रिसेंटली आलेली आहे किंवा महाट्रान्सको ऑलरेडी होऊन गेलेली आहे मागेच. त्यानंतर महाजनको झालेली आहे किंवा बाकी MPSC रिलेटेड काही आहे, नॉन टेक्निकल ज्या पोस्ट आहेत, तलाठी आहे. भरपूर वॅकन्सी ह्या येऊन गेलेल्या मित्रांनो. काहीच आलं नाही असं आपण म्हणू शकत नाही. परंतु आता पुढल्या ज्या अपेक्षित आहे त्यामध्ये महाडिस्कॉम स्ट्रॉंगली एक्सपेक्टेड भरपूर दिवसापासून, म्हणजे साधारण 1 वर्षापासून आपण त्याची वाट बघतो आहोत. आणि परत महाट्रान्सकोचं काहीही अपेक्षा नसताना साधारण 3129 जागांची वॅकन्सी यांनी ऑलरेडी डिक्लेअर केलेली आहे. पेपरमध्ये नोटीससुद्धा दिलेली आहे. ठीक आहे. महाडिस्कॉमचं तसं प्रकारचं नोटीस आलेली नाही आहे. त्यानंतर टेक्निशियनचं असेल त्यामध्ये AE रिलेटेड असेल किंवा बाकी तुमचे प्रमोशन किंवा जे सिनियर पोस्ट आहे त्याच्या रिलेटेड असेल तर त्या रिलेटेड ऑलरेडी नोटीस दिलेली आहे. परंतु अजूनपर्यंत जाहिरात त्यांनी डिक्लेअर केलेली नाही किंवा ऑफिशियल नोटिफिकेशन त्यांनी दिलेलं नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये अतिशय जास्त संभ्रम आहे. विद्यार्थी मित्र सध्या आपण असं म्हणू शकतो निराशेमध्ये आहे. त्यांना कळत नाही आहे की आता आपण अभ्यासामध्ये कशी गती आणावी किंवा कंटिन्यू कसं करावं. कारण जाहिरातीमध्ये बऱ्याच गोष्टींच्या शंका कुशंका मनामध्ये निर्माण झालेल्या आहे. ऑब्व्हियस आहे की त्या शंका तशा येऊ शकतात. कारण की जे काही घडामोडी आता घडत आहेत, फॉर एक्झाम्पल आपण साधं महाट्रान्सकोचं जर आधी एक्झाम्पल घेतलं तर त्यामध्ये महाट्रान्सकोमध्ये साधारण 3129 पदांची जाहिरात त्यांनी नोटीस ऑलरेडी न्यूजपेपरमध्ये दिलेली आहे. नियमानुसार किंवा जे काही आपण आतापर्यंत बघितलेलं आहे, मागच्या वर्षीसुद्धा तसंच झालेलं होतं की साधारण 1 महिन्यामध्ये त्यांनी ऑफिशियल साईटवर किंवा ऑफिशियल महाट्रान्सको साईटवर त्यांनी जाहिरातीची डिटेल PDF त्यांनी शेअर केलेली होती. परंतु अजूनपर्यंत साधारण बघा जूनच्या एंडिंगमध्ये ते आलेलं होतं, म्हणजे ऑगस्ट झालेलं आहे, सप्टेंबरचे मिड आलेलं आहे, 1.5 महिना प्लस उलटलेला आहे. परंतु अजूनपर्यंत त्यामध्ये कुठल्याच प्रकारचं ऑफिशियल नोटीस नाही आहे. टेक्निशियनचे विद्यार्थी, ITI इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी वाट बघत आहेत 1868 जागांसाठी फ्रेशरसाठी, आणि बाकी 400-500 जागा एक्सपिरियन्ससाठी आहे. आणि AEचे किंवा DYचे किंवा ॲडिशनलचे ज्यांना इंटरेस्टेड आहे ते विद्यार्थी वाट बघत आहेत. ते अभ्यासामध्ये आहे. आपण वरच्यावर त्यांना आवाहन करतो की तुम्ही अभ्यासामध्ये राहा, कुठल्याच प्रकारच्या निगेटिव्हिटीमध्ये जाऊ नका. परंतु आता सध्या सिच्युएशन अशी घडते आहे की त्यामध्ये बऱ्याचशा शंका कुशंका मनामध्ये येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गती अभ्यासाची कमी झालेली आहे. मला भरपूर असंख्य कमेंट्स वरच्यावर डेली बेसिसवर सुरू असतात. काही जणांचे फोन कॉलसुद्धा असतात जे कनेक्टेड विद्यार्थी आहेत त्यांचे. त्यामध्ये मित्रांनो मी जो काही तुमच्यासाठी माहिती घेत असतो, दर 15-20 दिवसानंतर माझा एक कॉल जातो वर, जे काही आपलं हेड ऑफिस असतं किंवा जे काही तुमचं महाट्रान्सको असेल, महाजनको असेल किंवा महावितरण असेल, त्यामध्ये माझ्या साईडने मी प्रयत्न करत असतो. महाट्रान्सको असेल किंवा महाडिस्कॉम असेल किंवा MSCBचे जे रिक्रुटमेंट असेल त्या रिलेटेड, प्लस बाकीच्या जे रिक्रुटमेंट आहे, फॉर एक्झाम्पल BMC आहे, BMCचे रिक्रुटमेंट पुढच्या 1 महिन्यामध्ये सुद्धा येऊ शकते. त्यामध्ये अतिशय चांगल्या पोस्ट आहे, साधारण 400-450 सिव्हिलचे आहे आणि 200च्या जवळपास इलेक्ट्रिकल मेकॅनिकल प्लस आहे. त्यामध्ये त्यासुद्धा वॅकन्सी येणारच आहे 100%. तर मित्रांनो त्यामध्ये बघा सध्या जे अतिशय महत्त्वाचा मुद्दा सध्या फोकसमध्ये आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, तो आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा. त्यामुळे भरती लेट होतं असं बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत आहे आणि ते वाजवी आहे, त्यांना वाटणे ऑब्व्हियस आहे. परंतु त्यामध्ये एक पॉईंट असा महत्त्वाचा आहे मित्रांनो की जे काही आता शिंदे सरकार प्रयत्न करत आहे ते त्यांच्या साईडने प्रयत्न करत आहे. आणि जे काही न्यूज आहे त्यावरून सांगतो की मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर ते OBCमध्ये देण्याचे प्रयत्न सुरू आहे. OBCला धक्का न लावता असं त्यांचं म्हणणं आहे. तर बघू पुढे काय होतं तर. परंतु त्यामध्ये जर त्यांनी आरक्षण दिलं तर रिक्रुटमेंटवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. ठीक आहे, OBCमध्ये कॉम्पिटिशन वाढून देईल, ऑब्व्हियसली वाढून देईल. परंतु त्यामध्ये जे काही आता जागा निघत असतात त्यामध्ये OBCचं ऑलरेडी आरक्षण असतं, त्यामध्येच त्यांना ते इन्क्लूड करणार आहे. आपण जी काही माहिती घेतली आहे त्यावरून किंवा तुम्हालासुद्धा ही माहिती आहे, ती जनरल माहिती आहे. त्याच्यामुळे जर जाहिरात आधी काढली, फॉर एक्झाम्पल महाट्रान्सको असेल, महाडिस्कॉम असेल, तर नंतर त्यामध्ये चेंजेस करण्याची काही गरज नाही. असं नाही की आपण मराठा आरक्षणाचा तेढ सुटल्याशिवाय जाहिरात काढू शकत नाही, हा तर भागच नाही आहे.
मराठा आरक्षणाचा तेट सुटल्याशिवाय जाहिरात काढू शकत नाही, हा त्यामध्ये भागच नाही आहे. कारण की OBCमध्ये आहे, हां वेगळं काहीतरी द्यायचं असेल, मराठा आरक्षणासाठी वेगळं एक रिझर्वेशन काढायचं असेल तरच रिक्रुटमेंटवर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि रिक्रुटमेंट ही पुढे ढकलल्या जाऊ शकते. परंतु माझ्या मते तरी माझा अंदाज असा आहे की त्यामध्ये फॉर एक्झाम्पल महाट्रान्सकोची जाहिरात आली, त्यामध्ये त्यांनी जे काही ऑलरेडी जे काही सेट असतं ते सगळं नोटीस त्यानुसार दिली किंवा रिझर्वेशन दिलं. त्यानंतर मराठा समाजाला जर OBCमध्ये त्यांनी स्थान दिलं तर ऑब्व्हियसली तिथे काही विशेष परिणाम होणार नाही. ठीक आहे, म्हणजे जाहिरात तर जाहिरात तशीच राहणार आहे, फक्त OBCमध्ये त्यांचं ते इन्क्लूड होते. परंतु त्यामुळे त्या कारणामुळे रिक्रुटमेंट लेट करणे हे काही व्यवस्थित मला कारण वाटत नाही. त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्या कारणामुळे रिक्रुटमेंट लेट होणार नाही. ठीक आहे, पहिला मुद्दा हा. दुसरा मुद्दा असा की ज्या काही सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जे काही सध्याची गव्हर्नमेंट आहे सेंट्रलमध्ये BJP गव्हर्नमेंट ती खूप घाबरलेली आहे किंवा काही जे काही आता बऱ्याचशा गोष्टी चालत आहेत. तर पॉलिटिक्सवर मी जास्त बोलत नाही. इलेक्शनच्या आधी जे काही इलेक्शन आहे त्याच्या आधी खूप अतिशय डिटेल व्हिडिओ आपण घेणार आहे आणि माझं मत व्यक्त करणार आहे. परंतु सध्या मी पॉलिटिक्सवर जास्त बोलत नाही. परंतु जे काही आता प्रयत्न सुरू आहे सेंट्रल गव्हर्नमेंट जे काही आता इलेक्शन आहे ते आधी घेण्याचं सुरू आहे. अशी एक न्यूज सुरू आहे की नेक्स्ट इयरला एक्सपेक्टेड होतं मार्च एप्रिलमध्ये, ते आधी डिसेंबरपासूनच ते सुरू होऊन जाईल. तर त्याच्यामुळे त्याचासुद्धा परिणाम रिक्रुटमेंटवर होऊ शकतो असं काही विद्यार्थ्यांना वाटतं आहे. तर मित्रांनो त्याच्या आधीच रिक्रुटमेंट आपली येऊन जाईल, कारण सध्या आता सप्टेंबर आहे, ऑक्टोबरपर्यंत आपल्याकडे वेळ आहे किंवा नोव्हेंबर मॅक्सिमम वेळ आहे. त्याच्या आधी रिक्रुटमेंट येऊ शकते. त्यानंतर आचारसंहिता आहे ते सगळं सुरू होऊन जातं, त्याच्यामुळे नंतर थोडेसे चान्सेस कमी असतात. त्याच्यामुळे तो एक सुद्धा मुद्दा आहे. रिक्रुटमेंटचं जे काही आपण म्हणतो प्रोसेस जी आहे ती त्यांची झालेली आहे. ठीक आहे, फक्त ॲडव्हर्टाइजमेंट आता पब्लिश करणे बाकी आहे. पर्टिक्युलरली मी महाट्रान्सकोबद्दल बोलतो आहे. महाडिस्कॉमचं अजूनही फिनिश झालेलं नाही किंवा कंप्लीट झालेलं नाही आहे. मी तुम्हाला सांगू शकतो की विद्यार्थी मित्र जे प्रयत्न करत आहे, म्हणजे डिस्कॉम आंदोलनचं जे आपला ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप, त्यावर विद्यार्थी मित्र अतिशय जास्त प्रयत्न करत आहे. त्यातले 1-2 विद्यार्थी खूप जास्त स्ट्रॉंगली प्रयत्न करत आहे. तर त्यामध्ये त्यांना आश्वासन देण्यात आलं. आपण सुद्धा तो व्हिडिओ टाकला होता. मुंबईमध्ये आपल्या प्रकाशगडला विद्यार्थी जाऊन आलेले आहे. त्यांना फक्त आश्वासन दिलं, भादीकर साहेबांनी आश्वासन दिलं होतं, परंतु अजूनपर्यंत ते आश्वासन जे काय पाळण्यात आले नाही आहे. जूनच्या एंडिंगमध्ये जाहिरात येईल असं त्यांनी शब्द दिला होता. जे काय आपल्या आभा शुक्ला मॅडम आहे त्यांनीसुद्धा दिलं होतं, पण त्यांनी ते पाळलेलं नाही. लक्षात घ्या, आता हा सप्टेंबर महिना उगवलेला आहे, अजूनपर्यंत महाडिस्कॉमची जाहिरात नाही आहे. महाट्रान्सकोचं आहे त्यांनी पेपरमध्ये नोटीस दिलेली होती, त्यानंतरसुद्धा अजूनपर्यंत त्यांनी काढलेलं नाही आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये शंका आहे की आता पेपरमध्ये ही नुसतं असं ढोबळच होतं की आश्वासनच होतं फक्त, ते सुद्धा ते पाळणार नाहीत अशी एक शंका निर्माण झाली आहे. परंतु मी तुम्हाला फायनली सांगू इच्छितो मित्रांनो की माझ्या मते जे काही जाहिरात आहे ती अजूनही एक्सपेक्टेड आहे आपल्या सप्टेंबर एंडमध्ये किंवा थोडंफार मागे पुढे होऊ शकते 8-15 दिवस, परंतु जाहिराती येणार आहे. पुढच्या काही ड्युरेशनमध्ये ती जाहिरात आपल्याला बघायला मिळेल. हे काही सिच्युएशन आहे, ह्या निगेटिव्ह सध्या सिच्युएशन किंवा वातावरण एक तयार झालेलं आहे. परंतु अभ्यासामध्ये कमी पडू नका. अभ्यासामध्ये जे काही तुमचे सातत्य आहे ते सातत्य तसंच ठेवा, कारण की जाहिरात आली तर हार्डली आपल्याला 2 ते 2.5 महिने मिळतील, कारण हे प्रोसेस खूप फास्ट कंप्लीट करतील. ठीक आहे, मागे महाट्रान्सको महाजनकोमध्ये झालं तसं होणार नाही. हे प्रोसेस एकदम फास्ट कंप्लीट करतील. त्यामुळे एकदम तयारीमध्ये राहा. जाहिरात आल्यावर तुम्हाला हार्डली फक्त 2.5 महिने मिळतील मॅक्सिमम. त्याच्यामुळे तयारीमध्ये राहा. तुमचा अभ्यास तुम्ही कंटिन्यू ठेवा. तुमचं महाट्रान्सको रिक्रुटमेंट असेल टेक्निशियन AEचं किंवा BE वगैरेचं, किंवा महाडिस्कॉम असेल JEE नॉन टेक्निकलचं, किंवा आपलं महाजनको असेल, महाजनकोमध्ये टेक्निशियन 3चं रिक्रुटमेंट एक्सपेक्टेड आहे. आणि बाकी BMCचं आहे. BMCमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की साधारण इलेक्ट्रिकल मेकॅनिकलच्या JEE आणि SEच्या जागा आहे. सिव्हिलच्यासुद्धा JEE SEच्या जागा आहे. त्या माहितीप्रमाणे 460 ह्या सिव्हिलच्या जागा आहे आणि 195-200च्या जवळपास ह्या इलेक्ट्रिकल मेकॅनिकल प्लसच्या जागा आहे. ठीक आहे, JEE आणि SEच्या. ठीक आहे, त्याच्यामुळे त्या तयारीमध्ये राहा. कुठल्याच प्रकारच्या याच्यामध्ये पडू नका. आपले वरचेवर अपडेट्स तुम्हाला सुरूच राहणार आहे. आता 20 तारखेला परत माझं बोलणं होईल किंवा जे काही माझे कॉन्टॅक्ट होतील 15 नंतर किंवा 20च्या जवळपास, त्यावर परत आपण एक व्हिडिओ आणखी घेऊ. वरच्यावर मी तुम्हाला 15 दिवसामध्ये तुम्हाला हे करत राहतो, कारण मला विद्यार्थ्यांचे कमेंट तसे येतात, त्यांचे ते कन्फ्यूज असतात. सर आता काय करायचं, अशी सिच्युएशन आहे. बऱ्याच जणांनी प्रायव्हेट जॉब सोडलेले आहे. बऱ्याच जणांचं कसं आहे की त्यांना आता ते कंटाळले, त्यांना प्रायव्हेट जॉब जॉईन करायचं आहे, कारण जास्त दिवस आपण रिकाम राहू शकत नाही. आणि आता दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ITI इन्स्ट्रक्टर 1457. ठीक आहे, हे जे वॅकन्सी आहे त्याच्याबद्दल बघा. जे काही आता हायकोर्टामध्ये रिझल्ट आलेला आहे, ऑलरेडी मॅटमध्ये त्यांनी रिझल्ट दिलेला होता. मॅटमध्ये CITSचे विद्यार्थी जिंकले होते. आता नॉन CITSचे विद्यार्थी हायकोर्टामध्ये जिंकलेले आहे. परंतु अजूनपर्यंत DVETनी प्रोव्हिजनल लिस्ट किंवा ज्याला म्हणतो रिझल्ट म्हणतो, जे काही विद्यार्थ्यांना माहिती पडेल असं कुठल्याच प्रकारचा रिझल्ट अजून लावलेला नाही आहे. आश्चर्य आहे की त्यांनी अजूनपर्यंत रिझल्ट लावलेला नाही, कारण की ठीक आहे जे काही हायकोर्टाने दिला होतं की 3 आठवडे थांबण्यासाठी वगैरे, पण ते फायनल रिझल्टसाठी होतं. प्रोव्हिजनल लिस्ट ते लावू शकले असते. ठीक आहे, फायनल लिस्टसाठी त्यांना थांबावंच लागेल, कारण की माहिती अशी मिळते आहे की जे CITSचे विद्यार्थी आहेत, आपले विद्यार्थी मित्र आहे,
ते सुप्रीम कोर्टात म्हणजे त्यांनी धाव घेतलेली आहे, तिथे त्यांनी केस फाईल केलेली आहे किंवा जे काही त्यांची प्रोसिजर त्यांनी लीगल प्रोसिजर केलेली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आता ही प्रोसिजर पुढे लांबण्याची शक्यता आहे. ठीक आहे, लांबणारच, कारण की ते आता परत स्टे आणतील या गोष्टीवर, कारण की भरपूर खूप जास्त प्रयत्न सुरू आहेत आणि त्याच्यामध्ये अतिशय एकदम मोठं पॉलिटिक्स आहे. ठीक आहे, तुम्हाला सांगतो पॉलिटिक्स म्हटल्यापेक्षा इंटरनल गोष्टी आहे. सध्या DVTकडे वेळ आहे, त्यांनी थोडीशी प्रोसेस फास्ट करायला पाहिजे आणि ॲटलिस्ट प्रोव्हिजनल लिस्ट लावायला पाहिजे. पुढे सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये काही ना काही पुढे चांगलं पॉझिटिव्ह घडेलच, परंतु आता ही प्रोसेस आणखी लांबण्याची शक्यता आहे. हे एक थोडाफार इथे अंदाज निर्माण होतो आहे, परंतु प्रोव्हिजनल लिस्ट लावायला पाहिजे. DVTने थोडंसं आता फास्ट घेतलं पाहिजे, थोडंसं सिरियसली घेतलं पाहिजे आणि प्रोव्हिजनल लिस्ट लावली पाहिजे, अशी आपली DVTला विनंती आहे, DGTला विनंती आहे. ठीक आहे, तर बघू आता पुढे काय होतं. परंतु प्रोसेस ही लांबणार आहे हे नक्की, कारण की आता सुप्रीम कोर्टामध्ये केस गेलेली आहे आणि पुढे ती प्रोसेस आता लांबणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये. तर आशा करतो मित्रांनो की बऱ्यापैकी अपडेट्स द्यायचा मी प्रयत्न केलेला आहे. रिक्रुटमेंटमध्ये महाट्रान्सको 3129, महाडिस्कॉम टोटल सांगतो, टोटल साधारण 500-600 पोस्ट महाडिस्कॉममध्ये आहे किंवा त्यापेक्षा जास्तसुद्धा येऊ शकतात. आणि महाजेनको टेक्निशियन 3मध्ये साधारण 700-800 पोस्ट येणार आहे आणि महाट्रान्सकोमध्येच टेक्निशियनच्या साधारण 2200-2300 पोस्ट सेपरेट आहे टेक्निशियनच्या. BMCमध्ये साधारण 600-700ची वॅकन्सी आहे. टोटल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिलची, टेक्निकलचे, नॉन टेक्निकलचे वेगळे, नॉन टेक्निकल धरून ते 4-5 हजारपर्यंत वॅकन्सी येणार आहे BMCमध्ये. आणि बाकी जिल्हा परिषद वगैरे भरपूर सुरू आहे, MIDCसुद्धा सुरू आहे, आरोग्य विभागाचा तुम्ही फॉर्म भरलेला असेल आणि बाकी रिक्रुटमेंट सुरूच असतात. त्याच्यामुळे अभ्यासाच्या तयारीमध्ये राहा. जे काही आता मराठा आरक्षणाचा तिढा आहे तो पुढल्या काही दिवसामध्ये सॉर्ट आउट होईलच. शिंदे सरकार किंवा जे काही गव्हर्नमेंट आहे त्यावर हे खूप जास्त कसून प्रयत्न करत आहे, त्याच्यामुळे त्याचा सोल्युशन पुढे निघणारच आहे. तर आशा करतो बऱ्यापैकी माहिती द्यायचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. जास्तीत जास्त बूस्टअप करायचा मी प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला केलेला आहे. अभ्यासामध्ये राहा, अभ्यासाला गती द्या, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त तुम्हाला तिथे रिझल्ट आला पाहिजे असे प्रयत्न करा. या ज्या गोष्टी आहे ह्या नेहमीच चालत असतात मित्रांनो, हे आताचं नाही आहे, हे वर्षानुवर्षापासून चालत आलेलं आहे. त्याच्यामुळे यावर लक्ष देऊ नका. आपला सपोर्ट किंवा माझा सपोर्ट तुम्हाला पर्सनली इथे राहणारच आहे, आपल्या चॅनल थ्रू राहणारच आहे. त्या रिलेटेड तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर आपलं पर्सनल मेंबरशिप आहे ते तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये आपण गायडन्स एक्झाम वाईज देत असतो. मधल्या पिरियडमध्ये आपण ते भरपूर विद्यार्थी झाल्यामुळे आपण थोडंफार ते बंद केलेलं होतं किंवा कमी केलेलं होतं, पण आता परत आपण तो सुरू केलेलं आहे. तुमची इच्छा असेल तर मला माझा जो नंबर आहे 7038138990 यावर मेसेज करा. आणि तुम्ही जर इंटरेस्टेड असाल पर्सनल मेंबरशिपसाठी, तुमचं क्वालिफिकेशन कुठलंही असो, तुमचा IT असो, डिप्लोमा असो किंवा BE असो, इलेक्ट्रिकल वगैरे जे काय असेल ते, तर तुम्ही आपली मेंबरशिप घेऊ शकता. 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे आणि 499चं तुम्हाला पेमेंट इथे करावं लागेल. 1 वर्षासाठी तुम्ही माझ्याशी कनेक्ट होऊ शकता. ठीक आहे, आणि पुढे जे काही बेनिफिट्स आहेत ते तुम्हाला पुढे बेनिफिट्ससुद्धा त्याचे मिळतीलच. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, त्यांना जेणेकरून त्यांनासुद्धा हे महत्त्वाचे अपडेट्स मिळतील. आणि आपल्या चॅनलला इंजिनियर अमोल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा, जेणेकरून जे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्यासाठी मी नेहमी आणत असतो ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.